सरलादेवी यांच्या आज्ञेने आपण सुरुवात करूया। आता आपल्याला 2 तास विठ्ठल नाम म्हणजे विठ्ठल 3 अक्षराव्यतिरिक्त दुसरं आपण काही घेणार नाही, परंतु हा विठ्ठल नामाचा प्रवास इतका सुंदर होईल की 2 तास असं माहिती पडणार नाहीत आपल्याला। तर अगदी त्या विठ्ठल नामामध्ये आपल्याला रंगून जायचं आहे, घुमून जायचं आहे। कारण कथा कीर्तनामध्ये काय होतं की फक्त आपलं ऐकण्यात आणि मनोरंजनात जास्त लक्ष जात असतं। आज फक्त आपल्या त्या परमात्म्याचं नाम आपल्याला आळवायचं आहे, तेही लहानूजी महाराजांची तपश्चर्या ज्यांनी केली अशी तपोभूमीच्या या पावन जागेवर आपला हा नामजप अर्थातच त्यांच्या इच्छेनेच हा होत आहे, म्हणून आपल्याला अगदी रमून जायचं आहे, रंगून घुमून अगदी जोरात प्रत्येकाने म्हणायचं आहे। मुखाने नाम आणि हाताने टाळी प्रत्येकाचा आवाज यायला हवा। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय समागतिष्ठन् समानंद कन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरण युग बदलत आहे तसं तसं प्रत्येक गोष्टीमध्ये क्रांती झालेली आहे। अध्यात्मामध्ये हा बदल आवश्यक होता, तो बदल आपण विठ्ठल परिवाराच्या रूपाने केलेला आहे। कारण संतांनी जे प्रमाण दिलेले आहेत, संत नामदेव महाराज म्हणतात, नाम गावो नाम घेऊ नाम विठोबाशी वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, टाळ विना घेऊनी हाती विठ्ठल नाम गाऊ गीती, नामा म्हणे लाखोली सदा सहस्त्र नामाची गोविंदा। कसं शक्य आहे? लाख नाम घ्यायसाठी पूर्ण दिवस लागतो। मग आपले नित्यकर्म आपण केव्हा करणार? आपलं जे काम असते ते केव्हा करणार? गृहिणी स्वयंपाक केव्हा करणार? त्याचंच उत्तर आहे आजचा आपला विठ्ठल नाम जप। या 2 तासामध्ये आपण 11,000 विठ्ठल नाम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जेव्हा आपला 11,000 प्रत्येकाचा नाम होईल ना, सार्वजनिक नाम जपामध्ये त्या परमात्म्याचं नाम भावभक्तीने जेव्हा घेतलं जातं, ते सहस्त्रपटीने त्याचं महत्त्व वाढतं, सहस्त्रपटीचं त्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं। त्या हिशोबाने बघा गुरुजी किती होतात? 11,000 गुणेला 100 झाली लाखोली। ही क्रांती आहे विठ्ठल परिवाराची। आणि या क्रांतीच्या माध्यमातून समर्थ लालगीर महाराज, समर्थ लहानूजी महाराज यांच्या चरणावर आपल्याला विठ्ठल नामाची लाखोली आज वाहायची आहे। विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल